आणि त्याचबरोबर वर्धन वर्धन मोहिते त्याच्यासोबत आलाय. रोहन कदम आणि वर्धन मोहिते सलामीचे फलंदाज मैदानावर बॅटिंगसाठी उतरले आहेत. सी स्ट्रायकर्स या टीमसाठी. आरबी 11 या संघाने नाणेफेक जिंकली आहे. एसटीच्या मागे मोहिल चावडा बॉलिंग मार्गवर षटक क्रमांक पहिलं गोलंदाज घेऊन आलाय. सिद्धेश सिद्धेश आसगावकर पंच इशारा करते सामने ते सुरू होतोय. प्ले कॉल केलाय पंचांनी आणि लीग मधला हा शेवटचा सामना इथे आपण सुरू करत आहोत. सिच्युएशन खूप आपण जबरदस्त बघतोय दोन्ही संघांची पॉइंट टेबलवर. कौस्तुभ कातेकोणी पारितोषिक आलंय सिद्धेश आसगावकर साठी. जर पहिल्या षटकात विकेट जर काढली तर 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. रोहनची विकेट काढली तर पहिल्या चेंडूवर काय होतं या ठिकाणी. व्हॉट अ बॉलिंग. प्राइस फक्त मी अनाऊन्स केलं, शेवटचा शब्द माझ्या तोंडामध्ये राहिला होता आणि काते यांनी जे प्राइस अनाऊन्स केले 101 रुपयाचं ते सिद्धेश आसगावकरला दिलं जाईल. आणि त्याने पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर रोहन कदमची काढली विकेट. ज्याच्यासाठी गाणं लावलं म्हणजेच काय तर गोलंदाजाने विकेट काढली. पण ज्याने सकाळपासून आम्हाला नाचून नाचून मंत्रमुग्ध केलं तो बॅटिंगला उतरलाय अजिंक्य. अजिंक्य मोरे. पण बघायचं अजिंक्य मोरेची बॅटिंग सुरू आहे किंवा त्याचा सामना सुरू आहे तर त्याला एंटरटेन करण्यासाठी कोण नसणार आहे. 0 धावसंख्या 1 गडी बाद. पुढचा चेंडू. हो मॅग्निफिसंट डिलिव्हरी. अप्रतिम लेग ब्रेक टॉस केलेला चेंडू विकेट काढल्यानंतर कॉन्फिडन्स वाढलाय सिद्धेश आसगावकरचा आणि दाखवून देतो आपल्या गोलंदाजीची ताकद. आरबी 11 संघाने नाणेफेक जिंकून का निर्णय घेतला गोलंदाजी करू हे उत्तर देत असताना सिद्धेश आसगावकर बॅक टू बॅक डॉट. एक विकेट सुद्धा आपण बघतोय सिद्धेशच्या खात्यामध्ये. पुढचा चेंडू फुल टॉस आहे, हवेमध्ये एक्झिक्यूट केलाय आणि घोषांकी क्षेत्र 2 धावा. फायनली खातं उघडलंय आणि अजय इथे मात्र अजू म्हणजे अजिंक्य खातं उघडतंय स्वतःचं संघाचं सुद्धा 2 धावेने. आरबी 11 जर सामने ते जिंकतोय तर त्यांच्या अकाउंटमध्ये होतील ते 4 पॉईंट आणि असे एकूण 3 संघ वाट बघतायत ज्या ठिकाणी त्यांचे सुद्धा 4-4 पॉईंट झालेत. शारदा 11 4 पॉईंट आहेत. अर्णव 13 4 पॉईंट आहेत. साई पॅकरचे 4 पॉईंट आहेत. सगळ्यात वरती आघाडीवर आहे अनिरा 11 8 पॉईंट. धावसंख्या 2. पुढचा चेंडू ऑन साईड पुलचा फटका. माझ्यासोबत राणे जोडले जातात. राणे प्राइज आहे काय नाही. प्राइज अजून षटक चालू आहे अजून. शशांक पाटणकर यांच्याकडून पारितोषिक आलंय गोलंदाजीसाठी. जर विकेट काढली तर 100 रुपये. म्हणजे ऑलरेडी 101 रुपये जमा झालेले आहेत. अजून 100 रुपये येतील. आणि बॅट्समन कोण आहे बघा आता अजिंक्य मोरे. धावसंख्या 4. ओ व्हॉट अ शॉट. जणू काही या शॉटचा किंवा या पोझिशनचा फोटो काढावा, या पोचचा फोटो काढावा. एवढा जबरदस्त फटका आपण बघतोय आणि डिक्लेअर झोन मध्ये आय थिंक अंपायर सिग्नल करते 2 धाव्यांसाठी कन्फर्म करतायत. कमिटी बरोबर चर्चा करतायत किती धावा या चेंडूवर मात्र या फटकार पाहायला मिळतील. कमिटी जर प्लीज त्यांना गाईड करा अंपायरना. 2 धावा आहेत. येस 2 धावा आहेत. 2 धावेची मदत धावसंख्येत धावसंख्या 6 धावा धावफलकावर. चेंडू द्यायचा नवीन कारण आपण बघतो की फर्स्ट ओव्हर आहे. फर्स्ट ओव्हर आहे त्यामुळे नवीन चेंडू दिला जाईल. आपण पाहतो बिग बॅश चीन्स मोकळी स्पर्धेचं 11वं पर्व आहे. तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते एचआर स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. नवीन चेंडू द्यायचा नवीन चेंडू आणि फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस आहे. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे त्यामुळे चेंडू नवीनच दिला जाईल पंचांकडे. धावसंख्या 6. पॉइंट टेबल आपण बघतोय आता या मुवमेंटला की नेट रन रेटवर आता खूप काही निर्भर आहे, खूप काही डिपेंड आहे. कारण 3 संघांचे 4-4 पॉईंट त्यापैकी एक संघ निश्चितच जाईल तो प्ले ऑफ मध्ये. पण प्ले ऑफ मधलं प्रवास आतापर्यंत आपण बघतोय स्पर्धेतला संपलाय तो चॅम्पियन चॅलेंजर्सचा. कारण फक्त 2च पॉईंट त्यांच्याकडे आहेत.
पुढचा चेंडू ओव्हरपिच आहे इनसाइड आउट. काय टायमिंग आहे बघा, फटक्यामध्ये काय कनेक्शन आहे, काय कॉन्फिडन्स आहे बिहाइंड द स्ट्रोक. अजिंक्य मोरे 2 धावा एकवटतो या चेंडूवर, धावसंख्येत भर आणि एका षटकाचा खेळ समाप्त होतोय 8 धावा धावफलकावर. 8 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. गगड्याच्या मोबाईलमध्ये बोली मार्कवर मोहिल चावडा. वी ऑल्सो से थँक्स टू अवर स्पॉन्सर्स मस्त गावरान, स्वप्नील, संजय जगताप, श्री समर्थ ऑप्टिकल, श्री सिद्धेश खानविलकर, ज्यांची भेट आज झाली नाही आमची. त्यानंतर बाबा कोल्याचे सुशांत सावंत, चिंतामणी नेटवर्कचे अक्षय गोठणकर, लिवा ब्रांचचे अथर्व सावंत, बाईक पॉइंटचे राहुल नार्वेकर, नैवेद्य जनरल इन्शुरन्सचे योगेश अर्थात बंटी पाटील आणि नेटमॉइस इव्हेंटचे प्रवीण राणे. थँक्यू सो मच ऑल स्पॉन्सर्स फॉर दिस ह्यूज कॉन्ट्रीब्युशन फॉर द टुर्नामेंट. 8 on the board, loss of 1 wicket. Second over in progress by मोहिल. फर्स्ट बॉल थांबून एक्झिक्यूट केलाय, चांगला फटका ऑफर केलाय आणि पंचांचा इशारा 2 धावेचा. चांगला फटका ऑफर केलाय. वर्धन मोहिते, वर्धन मोहिते खातं उघडते 2 धावेने, धावसंख्या डबल फिगर मध्ये दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकर आपण पाहत आहोत. षटक क्रमांक दुसरा सुरू आहे. स्क्रीनच्या खाली जे प्रेक्षक उभे आहेत त्या प्लीज त्या कुठल्याही पोलला तिथे हात लावू नका, शॉक लागतो त्या ठिकाणी. ओव्हरपिच धावून ड्राईव्ह केलाय, वेगवान चेंडूचा चांगला फटका ऑफर केलाय. काल सुद्धा आपण एक अनाउन्समेंट केली होती, ज्या ठिकाणी स्क्रीन लागली आहे, मुख्य प्रवेशद्वार ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी वरती स्क्रीन आहे, इलेक्ट्रॉनिक बोर्ड आहे तो. त्यामुळे तिथे आजूबाजूला उभे असलेले जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की लोखंडी पोलला अजिबात तुम्ही हात लावू नका, शॉक लागण्याचे चान्सेस जास्त आहेत. धावसंख्येत वर, धावसंख्या 11, एक गडी बाद. मोहिल चावडा, पुढचा चेंडू राऊंड विकेट. हो, चेंडू हवेमध्ये आहे, झेल उडाला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जज करतोय आणि चेंडू डायव्हर्ट झालाय, चेंडू डायव्हर्ट झालाय, झेल सुटलाय, दुसऱ्या साठी दिशेचा फलंदाज निघालाय आणि 2 धावा या चेंडूवर. 2 धावा या चेंडूवर कंप्लीट होत करतोय तो अजिंक्य मोरे. धावसंख्येत भर, धावसंख्या पोहोचली ती 13वर, 13 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. तसं मी काल भरपूर काही गोष्टींचा उल्लेख केला, भरपूर काही वास्तूंचा उल्लेख केला. हाकेच्या दरावर आपण बघतो की 3-3 चित्रपटगृह तुम्हाला पूर्वीच्या काळात बघायला मिळत होते. गणेश टॉकीज असो, भारत माता टॉकीज असो, जैन टॉकीज. त्याच प्रकारे या विभागातले खूप जुने असे यांच्याकडून आपण बघतो की पुढचा चेंडू मोहिलचा समोर एक्झिक्यूट केलाय, उंच गेलाय मिडॉनला आणि आपण बघतोय स्क्रीनच्या समोर 2 धावेचा फटका डिक्लेअर झोन मध्ये. आता आपण बघतोय की रेडीमेड कपड्यांचं फॅशन आलेलं आहे. पण पूर्वीच्या काळी कपडे टेलर कडून शिवून घेतले जायचे. त्यापैकी 2 खूप लिजेंडरी टेलर याच विभागातले आहेत. चावडा टेलर आहे, अमर टेलर आहे, यांचा सुद्धा उल्लेख करतो. कारण आपण बघतो की मोहिल चावडा गोलंदाजी करतोय, त्याच्यावरनं मला चावडा टेलरची आठवण झाली. अमर टेलर आपल्या बाजूच्याच गल्लीमध्ये, तेली गल्लीमध्ये असे लिजेंडरी काही टेलर्स आहेत ज्यांच्याकडनं भरपूर सारे या विभागातले सर्व जे स्थानिक आहेत ते कपडे शिवून घेत असतात. धावसंख्येत भर, धावसंख्या 15, 15 ऑन बोर्ड, लॉस ऑफ ओनली 1 विकेट. पुढचा चेंडू राऊंड विकेट. मोहिल ओव्हरपिच आहे, ऑन ड्राईव्ह केलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे, तिथे मात्र संधी आहे धावचीची. थोडासा फंबल त्या ठिकाणी. अजिंक्य तेवढाच तरबेज आहे, मुस्तैद आहे तो बिटवीन द विकेट मध्ये आणि अत्यंत वेगाने ती ती कंप्लीट करते. धावसंख्येत भर होईल, धावसंख्या पोहोचेल ती धाव फलकावर 16 धावा. 16 लॉस ऑफ 1 इन सेकंड ओव्हर. पुन्हा मोहित सज्ज स्ट्रायकिंग एंडला. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज मोहिल चावडा. ऑप्शनच्या बाहेर आहे, चेंडू जाऊ दिलाय, सरसचे चेंडू निघून जातोय आणि निर्धाव टाकलाय चेंडू शेवटचा
त्यामुळे धावसंख्या कायम आहे ती 16. जो आपण ऍव्हरेज कालपासून जो उल्लेख करतोय 18-16 या धावा आपल्याला पाहायला मिळतात आवर्जून जेव्हा 2 षटकांचे खेळ समाप्त होतात. 2 षटकाकडे 16 धावा, 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पण पुढचं षटक असणार आहे ते बॅटिंग पॉवर प्ले. थँक्यू. सिद्धेश पुन्हा तर सिद्धेश आजगावकर सेकंड स्पेल मध्ये समोर असेल तो अजिंक्य मोरे. धावसंख्या 16, एक गडी बाद, 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. बॅटिंग पॉवर प्ले आता सुरू होतोय या तिसऱ्या षटकामध्ये. पहिला चेंडू सिद्धेशचा ऑन साइडला कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला चेंडू जातोय निघून घोषांकी क्षेत्रामध्ये. एकच धाव. चला कमिटीशी कन्फर्म करून सांगायचंय 2 धावा. येस 2 धावा आहेत. पंच सिग्नल करते 2 धावा. इट्स अ 2 ऑन द बोर्ड विथ 2. स्कोर मूव्स ऑन 18. 18 धावा धावफलकावर. 18 लॉस ऑफ 1 इन थर्ड ओव्हर. एलिव्हेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे फलंदाज अजिंक्य मोरेचा. कारण जर टेरेसवर मारला चेंडू तर चौकार मिळेल आणि तो प्रयत्न सुरू आहे कारण पॉवर प्ले सुरू आहे मध्ये तिसऱ्या षटकामध्ये. पुढचा चेंडू सिद्धेश आजगावकर थांबून खेळायचा प्रयत्न पण बघायचं त्या ठिकाणी धावा किती मिळतील. या ठिकाणी मला सांगतात पंच फक्त एकच धाव. एलिव्हेशन मिळत नाहीये. प्रयत्न करतोय मोठे फटके मारण्याचा. चौकार मिळू दे षटकार मिळू दे धावा येणं गरजेचं आहे. बॅटिंग टीम आपण बघतोय त्याच्यामध्ये श्री साई स्ट्रायकर्स इव्हन पहिल्या चेंडूवर रोहन कदम सारखी आपण बघतोय की मोठ्या बॅट्समनची विकेट मिळाल्यानंतर थोडासा दबावाखाली टाकण्याचा प्रयत्न मात्र केला तो म्हणजेच आरबी इलेव्हन या संघाने. पण त्यानंतर मात्र अजय आणि त्याचबरोबर आपण बघतोय म्हणजेच वरदानची अप्रतिम पार्टनरशिप पहिल्या विकेट दुसऱ्या विकेटसाठी पाहायला मिळते. धावफलकावर 19. खोदून काढलाय फुललेचा चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय. तिथे क्षेत्ररक्षक होता तिथे चेंडू कव्हर केला तोपर्यंत क्विक सिंगल कम्प्लीट केली या चेंडूवर. थोडीशी मिसफिल झाली त्या ठिकाणी आणि एक धाव तिथे मात्र वेगाने कम्प्लीट करतोय फलंदाज. धावसंख्या 20. दुसऱ्या विकेटसाठी 20 धावांची आतापर्यंत पार्टनरशिप आपण बघत आहोत 2 फलंदाजांमध्ये. श्री सद्गुरू भालचंद्र महाराज क्रीडा नगरी अर्थातच सर्वांच्या परिचयाचं जे जुनं नाव आहे ते म्हणजेच लाल मैदान. आणि लाल मैदानावर सुरू असली ही क्रिकेट स्पर्धा. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. आज आपल्या बरोबर ग्राउंडच्या मागच्या बाजूला हॉलमध्ये लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा सुद्धा आहे. स्ट्राईक एंडला वरदान वरदान मोहिते. पुढचा चेंडू सिद्धेशचा. हो उंच गेलाय भरपूर उंच आहे. झेल उडाले त्या ठिकाणी. कोण झेल स्वीकारणार 2 खेळाडू मध्ये आणि फायनली मात्र चांगला फिनिश केलाय. चांगला झेल टिपला त्या खेळाडूने. अनिकेत परत अप्रतिम झेल आपण बघतोय तो म्हणजे अथर्व सावंतने पकडला त्या ठिकाणी. सुरेख झेल चांगला फिनिश गुड कॅच. धावसंख्या 20 असताना 2 गडी बाद आणि बॅटिंगसाठी येतोय तो फलंदाज राहुल राहुल यादव.
नाम तो सुनाई होगा. राहुल यादव बॅटिंगसाठी पोहोचलाय मैदानावर. लाल मैदानचा पंकज जाधव असं ओळख आहे. स्ट्रायकिंगला राहुल आणि स्टँड कॉलर. हा एक वेगळा ऍटिट्यूड असतो स्टँड कॉलरचा, जी ऑस्ट्रेलियन वृत्ती आहे. फलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा. सिद्धेश विकेट त्यांनी काढली आहे. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. पॉवर प्ले सुरू आहे. बाहेर निघतोय चेंडू आणि व्हाईट बॉलचा सिग्नल पंचांनी केलाय. भरपूर बाहेर लेग कटर बघतोय. टायगर्स ऑफ कोलकाता यांच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. पुढचा चेंडू सिद्धेश. हो, ब्युटिफुल डिलिव्हरी. सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी, अनुशासित गोलंदाजी सिद्धेश आजगावकरची. विकेट काढल्यानंतर त्याचा कॉन्फिडन्स वाढला. इव्हन तो बघतोय की पॉवर प्लेचा षटक तो टाकतोय. त्यामुळे त्याला माहिती की कुठल्याही प्रकारची संधी त्यांना द्यायची नाही बॅट्समनला मोठा फटका मारण्याची. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग सिद्धेश आजगावकर. हो, तो विकेट पुन्हा आता सज्ज होतोय. सिद्धेश समोर राहुल यादव. हो, मॅग्निफिसंट डिलिव्हरी अँड व्हॉट अ कॅच बिहाइंड द स्टंप बाय मोहिल चावडा. फलंदाज बॅक टू डग आउट ऑन. साठी सर्वेश परब येतोय नवीन फलंदाज नॉस्टॅकिंग एंडला. एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. बॅटिंग सर्व्हिस परब आणि गोलंदाजी मार्गावर प्रसन्न यादव. धावसंख्या 21, करंट रन रेट 7 रन पर ओव्हर. प्रसन्न यादव उर्फ रॉस. पहिला चेंडू प्रसन्न यादवचा. प्रचंड वेगवान आणि तेवढा चांगला फटका कॉन्फिडन्सली एक्झिक्यूट केलाय ऑन रूफ 2 धावेसाठी. 2 या स्ट्रोकमुळे किंवा 2 या डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्या बघतोय धावफलकावर 23 धावा. चांगलं कॉन्टेस्ट मैदानावर 2 संघांमध्ये पाहायला मिळतंय. एका बाजूला आरव्ही 11, एका बाजूला संघ बघतोय म्हणजे श्रीसाई स्ट्रायकर्स. गमवण्यासाठी काहीच उरलं नाहीये जसं बघायला गेलं तर बॅटिंग टीम मध्ये, कारण तिन्ही सामने ते पराभूत झालेत. त्यामुळे शेवट गोड करण्याचा प्रयत्न त्यांचा असेल. अजिंक्य मोरेच्या बॅटमधून चांगला फटका. धावसंख्या 23 धावा धावफलकावर. हो, लिडिंग एज आहे. हवेमध्ये चेंडू आहे पण चेंडू जातो घोषांकी क्षेत्रामध्ये. एकच धाव. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 24 वर. 24 इन द 4th ओव्हर. प्रसन्न यादव चांगला प्रयत्न करतो गोलंदाजीत ना. ट्रॅक चेंज केला प्रसन्न यादवने. प्रसन्न यादव उर्फ रॉस. रॉस बॉलिंग मार्कवर राऊंड विकेट. फुलटॉस आहे आणि फुलटॉसवर रबर स्टॅम्प दाखवलं की काय बघूया. चांगला फटका अजिंक्य मोरेच्या बॅटमधून आणि
फटका, प्रहार केला, रबर स्टॅम्प शॉट दाखवला आणि अजिंक्य मोरे जो सगळ्यांचा फेवरेट आहे अज्जू आणि अज्जूचं शॉट काढू गेलो काजू. मॅग्निफिसंट शॉट बाय अज्जू. रोहित बाबाकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे या षटकारासाठी अज्जूसाठी म्हणजेच अजिंक्य मोरेसाठी. मॅग्निफिसंट शॉट. धावसंख्या 30. मी जर मगाशी चौकशी केली ऍक्च्युली प्रसन्न यादवला रॉस का म्हटलं जातं त्याचा चेहरा हा रॉस टेलर सारखा आहे म्हणून तुला रॉस म्हटलं जातं. असे पेडनेम तुम्हाला मुंबईमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी प्रत्येक खेळाडूसाठी पेडनेम आहे. पण आम्ही सांगितलं होतं की पेडनेम आम्हाला नको आहेत. तुमची तुमच्या आत्याने तुमची नावं जी ठेवलीत ना पाण्यामध्ये ती आम्हाला नावं हवी आहेत. त्यामुळे बोलिंग मार्ग प्रसन्न यादव पुढचा चेंडू घेऊन समोर आहे पुन्हा तो अजिंक्य मोरे. ओ काय फटका आहे काय टायमिंग आहे. मानवंदना त्या तिरंग्याला 2 धावेसाठी हा फटका. डौलाने फडकतोय बघा तिरंगा. आज प्रजासत्ताक दिन आहे. चांगला फटका ऑफर केला. अजिंक्य मोरेचा कॉन्फिडन्स वाढलाय. धावसंख्या 32 धावा धावफलकावर. एचआर स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे आणि कॅमेरामॅन तुम्हाला या उंच इमारती हे कॉन्क्रीटचं जंगल तुम्हाला पाहायला मिळतंय स्क्रीनवर. 32 लॉस ऑफ टोटल 3 विकेट. प्रसन्न नेक्स्ट बॉल. शॉर्ट ऑफ लेंथ होता एक्स्ट्रा बाउन्स. चांगला राईस झाला चेंडू गुड लेंथ वरून हुक करायचा प्रयत्न. लिडिंग एज घेऊन चेंडू मागे जातोय घोषाणकी क्षेत्रामध्ये. एक धावमिती आहे चेंडूवर आणि धावसंख्येत झाली ती भर. धावसंख्या 33. 33 लॉस ऑफ 3 इन द 4th ओव्हर. चांगली फटकेबाजी करण्याचा प्रयत्न. पंच काहीतरी समजवत आहेत की रिस्क खूप मोठी आहे या ठिकाणी. तुम्ही जेव्हा फिल्डिंग करतायत बॅट्समॅनच्या समोर उभे राहतायत त्यामुळे ही रिस्क भरपूर मोठी असते. स्वतःची काळजी घ्या. आणि त्याचबरोबर इव्हन इव्हन येणाऱ्या काळामध्ये भरपूर सारं क्रिकेट आहे त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. हातपायाला चेंडू जागळू शकतो. वेगवान चेंडू येऊ शकतो. फटके लागू शकतात. त्यामुळे पंच तेच इथे समजवत आहेत खेळाडूंना. 32 धावफलकावर आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.5 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. षटक क्रमांक 4 सुरू आहे. आपण पाहत आहोत बिग बॅश चिंचपोकळी लीग मधला शेवट सामना यानंतर प्ले ऑफ सुरू होतील. प्ले ऑफ मध्ये 4 मॅचेस ज्या तुम्हाला 6 षटकांचे पाहायला मिळणार आहेत अशी मला माहिती रोहन कदम यांनी दिलेली आहे. चला मॅच सुरू करा. प्रसन्न यादव. ओ हो हो व्हॉट अ शॉट. व्हॉट अ शॉट. अजिंक्यचा कॉन्फिडन्स बिहाइंड द स्ट्रोक. व्हॉट अ शॉट. चौकार. धन्यवाद. रोहित खेडेकर यांच्याकडून पारितोषिक आले 100 रुपयाचं अजिंक्यच्या बॅटसाठी आणि किरण नार्वेकर यांच्याकडून पारितोषिक 200 रुपयाचं आलेलं आहे. तुम्ही त्याचं अजिंक्य मोरेसाठी. किरण नार्वेकर जे अभिज पलटणचे ओनर आहेत त्यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. धावसंख्या झाली अंकित धावफलकर आपण पाहतोय 4 षटकाच्या अखेरीस. एक मिनिट स्कोर अपडेट होतोय अजू. 37 अजिंक्य. 37 आणि अजिंक्य वैयक्तिक 33 वर खेळतोय. हे कॉन्ट्रीब्युशन आहे अजिंक्यचं. आणि गाणं सुद्धा खूप सुंदर वाजलं. खरं तर साईबाबांचं गाणं आहे. साईबाबांचं सध्या हे गाणं भरपूर चर्चेत आहे. पण बघायचं एक गाणं कोणासाठी वाजलंय. अजिंक्यच्या मनामध्ये खुदखुदी म्हणजे खूप खुशी झाली असेल हे गाणं ऐकून. आम्ही निघालो. साईबाबांचा उल्लेख असलेलं गाणं बघायचंय. कुठला संघ काय रंग दाखवणार या मॅच मध्ये. बॅटिंगसाठी सर्वेश पर ऑन स्ट्राईक आहे. गोलंदाज सज्ज होतोय. अथर्व सावंत. येस अथर्व सावंत बॉलिंग मार्कवर. सावंत वर्सेस परब. ओ लेग स्टिकच्या बाहेर आहे. विकेट किपरने केली चूक. चेंडू सुटलाय. एकावर एक फ्री. मुफ्त के रन. वाईट चे रन मुफ्त के रन.
मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन. 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात भेटल्यात या चेंडूवर. आणि स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा अज्जूच बघायला मिळतोय. अजिंक्य मोरे. पुढचा चेंडू. अथर्व सावंतचा चेंडू पण देणारा ऑनसाईडला प्लेस केलाय. पण इथे मात्र मेल अजिबात धाव मिळणार नाही कारण डॉट बॉल. कारण क्षेत्ररक्षक बरोबर समोर उभा होता. अथर्वची ऍक्शन बघून मला असं वाटतं की लेदर क्रिकेटर, पण तिथे मला सांगतात की लेदर क्रिकेटर नाहीये, टेनिस क्रिकेटर आहे. चांगला स्टान्स आहे गोलंदाजीमध्ये अजिंक्यचा. अथर्वचा इनसाइड एज आहे. मागे जातो चेंडू, संधी राणावची. बॅरिकेडचा प्रयत्न, बेल्स ऑफ केली आहे. आणि परत त्या ठिकाणी होईल तो सर्वेश बॅक टू डग आउट. गोलंदाज बाद झाला धावचीच्या स्वरूपामध्ये. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न, धावा मिळवण्याचा प्रयत्न आणि थोडासा मागे पडला त्या ठिकाणी सर्वेश परब. आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. पण मी एक निश्चित म्हणेन की जेवढा वेळ अजिंक्य स्ट्राईक एंडला उभा राहील ना, धावा जमतील, धावा येतील टीमसाठी. आणि गरज आहे बॅटिंगसाठी. आकाश पोहोचतोय ग्राउंडच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला. आकाश खांडाईत. धावसंख्या थांबली, स्थिरावली आपण बघतो ती म्हणजे 39 वर. एक सन्मानजनक, एक चांगलं टोटल, चांगलं टार्गेट इथे सेट करावं लागेल लेफ्ट हँड स्ट्रायकिंग एंडला. आकाश खांडाईत. पुढील चेंडू. जो नॅशनल इन स्विंगर बॉलर आहे ध्रुव सावंत. थांबून खेळायचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू झेल ड्रॉप यशीच्या मागे. आणि संधी स्ट्राईक एंडला जाण्याची मिळते आहे ती अजिंक्य मोरेला. एसटीच्या मागे सिद्धेश सिद्धेश आजगावकडनं झाली चूक. झेल तर सुटला. संधी मिळाली स्ट्राईक एंडला येण्याची ती म्हणजेच अजिंक्य मोरेला. ज्या अजिंक्यने जबरदस्त बॅटिंग केली, वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन जर बघितलं तर सर्वाधिक धावा या मॅच मध्ये त्याने कुठलेल्या आहेत. 36 वर खेळतोय. समोर ऑफर केला फटका बघायचा आहे त्या ठिकाणी घोषांकी क्षेत्र आहे. जिथे धावा किती मिळतील बघूया. कस धाव एलिव्हेट करायचा होता, फटका व्यवस्थित एलिव्हेट झाला नाही. एलिव्हेशन मिळालं नाही. धावसंख्या 41. निर्णय षटक मार्गस्थ आहे. शेवटचे 2 चेंडू. जे काय करायचं आता करायचंय, लीग मध्येच करायचंय. आणि या मॅच वर खूप काही गोष्टी निर्भर आहेत, खूप काही गोष्टी डिपेंड आहेत. पुढचा चेंडू. 2 चेंडू शिल्लक आहेत. समोर अजिंक्य, यशीच्या मागे मोहिल. 41. वेगान टाकला हा चेंडू. पण बघायचं या ठिकाणी चांगला फटका ऑफर केला होता, पण एक पेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये. एकच धाव मिळते या चेंडूवर. आणि धावसंख्या 42. 43 धावा धावफलकावर. यानंतर प्ले ऑफच्या मॅचेस असणार आहे. एक एक्झिबिशन मॅच सुद्धा आहे. अशा एकूण 5 मॅचेस शेड्यूल अजूनही बाकी आहे. आणि प्ले ऑफ मध्ये मॅचेस किती ओव्हरच्या असतील हे तुम्हाला निश्चित आम्ही तुम्हाला माहिती देऊ थोड्या वेळानंतर. पुढून खेळायचा प्रयत्न, फुलटॉस बॅटवर घेतलाय, ड्राईव्ह केलाय शॉर्ट कव्हरला. आणि त्यानंतर एक धाव तिथे मात्र वेगाने कंप्लीट केली आहे चेंडूवर. आणि तोपर्यंत इनिंग समाप्त होते. धावसंख्या 43 धावा धावफलकावर. आणि लक्ष असेल ते 44 धावेंचं RV11 या संघासमोर. 44 इज अ टार्गेट फॉर RV11 इन कमिंग 5 ओव्हर्स.
तर 44 हे लक्ष आहे 44 धावेंचं आरबी 11 संघासमोर. जसं मगाशी वैभव माझ्यासोबत इथे येऊन चर्चा केली की वैभव म्हणाला सर किती षटकांमध्ये हे चेस करावं लागेल. तर इथे मात्र कॅल्क्युलेशन असं दाखवतंय की 1.5 ओव्हर 9 चेंडूमध्ये 44 चेस करावे लागतील तर तुम्ही क्वालिफाय होताय. इट इज पॉसिबल आहे की नाही मला माहित नाही. पण हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये माझा समालोचक मित्र मी इन्व्हाइट करतोय. ऐकूया या सामन्याचं धावतं समालोचन जिथे 44 धावसंख्येचा पाठलाग करून मात्र सामना जिंकून हा संघ क्वालिफाय होईल की नाही या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट्री बॉक्समधून घेऊन दिलं. ऐकूया आवाज चंद्रकांत शेट्टी यांचा. धन्यवाद. तरी आरबी 11 विरुद्ध श्री साई स्ट्रायकर यांच्यातील एक महत्वाची मॅच आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. एका बाजूला प्लेअर आपला पहिला मिळतो स्ट्राईकवर अथर्वाणी मोहिल वर्धन येतात. पहिली वैयक्तिक पहिलं षटक घेऊन दोन्ही टीमसाठी महत्वाचा सामना आहे. पाहूया धावांची गती खूप महत्वाची असणार आहे. वर्धन मोहिते दुसऱ्या बाजूला मोहिल चावडा आणि अथर्व सावंत. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु पकडली गेली कॅच. विकेटचं पतन. सिद्धेश आसगावकर समोर जर पाहिलं तर वर्धन मोहिते पहिल्याच बॉलवर विकेट घेत आहेत. श्री साई स्ट्रायकर विरुद्ध आरबी 11 यांच्यातील मॅच. धावगती हा फॅक्टर महत्वाचा असणार आहे दोन्ही टीमसाठी. बिग बॅश चिंचपोकळी आपण पाहत आहे. सगळ्यांचं स्वागत. महत्वाचा सामना. यावेळेला मात्र टप्पा पडतोय. बॉल थोडासा कट होतोय. यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. रन नाही मिळणार आहे. डॉट बॉल. 28 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता अजूनही मॅचला जिंकण्यासाठी. अजिंक्यने पहिल्या डावात मात्र जबरदस्त कामगिरी केली. यावेळेला मात्र चांगला स्ट्रोक घेताना पाहायला मिळाला सिद्धेश यांच्या बॅटमधून 2 धावांसाठी. 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर सुरुवात झाली आहे धावसंख्येला. चिंचपोकळी परिसरातील खेळाडू आणि ते सुद्धा म्हणजे 30 वर्षच्या आतील खेळाडू. सिद्धेश यावेळेला समोर उडवला बॉल. पाहूया किती धावा मिळतील. एकच धाव. वन ग्राउंड किंवा डिक्लेअर झोन ग्राउंड मध्ये तुम्हाला योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने स्ट्रोक खेळावे लागतात.
वर्धन मोहिते षटकाराची मालिका खेळावी लागेल, सरासरी गाठावी लागणार आहे. यावेळेला बॅट फिरवली खरी, परंतु तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. कीपर कोण आहे? रोहन आहे का? रोहन कदम यष्टी रक्षकांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिद्धेश आसगावकर आणि मोहिल चावडा. चांगला चेंडू येताना पाहायला मिळाला, तेवढा चांगला फटकाही आलाय, परंतु 2 धावांपेक्षा जास्त काही नाहीये. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. पहिली ओव्हर संपली आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 5. अजूनही 4 ओव्हरमध्ये 39 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. सांगून ठेवतो. सर्वेश परब आलेले आहेत दुसऱ्या षटकासाठी. धावगती मात्र आता वाढवावी लागणार आहे, कारण अजूनही जर पाहिलं तर 4 ओव्हरमध्ये 39 करायचे आहेत. सिद्धेश आणि मोहिलने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील घेतला होता. चांगले खेळाडू आहेत, पाहूया. बऱ्याच जणांचं लक्ष मोहिलच्या परफॉर्मन्सवर देखील लागलंय. पहिलाच बॉल स्ट्राईक घेतली आणि पहिल्याच बॉलला जर पाहिलं तर या ठिकाणी 2 धावांमध्ये परावर्तित केलंय मोहिल. 7 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 1 धाव. येस. जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा मोहिल बॅटिंग साठी पाहायला मिळत आहेत. या वाह, काय फटका खेळलाय, अतिशय ताकदवर फटका कव्हरच्या दिशेने, परंतु तिकडे 2 धावा मिळताना पाहायला मिळतील. धावसंख्या 9 वर जाते. 22 बॉलमध्ये अजूनही 35. मॅचचा टेबल मध्ये काही फरक पडेल नाही पडेल माहित नाही, परंतु मॅच जिंकण्यासाठी प्रयत्न तर दोघांनाही करावाच लागणार आहे, कारण शेवटी ही मॅच दोघांमध्ये कोण जिंकणार हेही तेवढंच महत्वाचं आहे. त्यामुळे मॅच जिंकण्यासाठी देखील तेवढाच प्रयत्न होणार आहे. सगळे एकमेकांच्या मैदानाच्या बाहेरचे मित्र आहेत, परंतु मैदानात जिंकायचं आहे. यावेळेला बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केलाय जरूर. अतिशय वेगवान चेंडू मात्र येताना पाहायला मिळाला. सर्वेश परब आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी आलाय. धावसंख्या 9 झाली आहे. मोहिल विरुद्ध जर पाहिलं तर सर्वेश. यावेळेला आणखीन एक ताकदवर फटका, एक कॉन्फिडन्स देईल अशा प्रकारचे फटके मात्र या ठिकाणी मोहिल खेळतायत. आणि 20 चेंडूमध्ये अजूनही 33 धावांची आवश्यकता. जिंकणं महत्वाचं आहे. या स्पर्धेमध्ये आपण कसं खेळतोय ते महत्वाचं आहे. माझ्या मते पॉइंट टेबलचा विचार न करता जिंकण्याचा विचार करणं गरजेचं आहे. कारण या स्पर्धेतून निरोप घेताना आपण जिंकून घेतोय का हे खूप महत्वाचं आहे. यावेळेला बॉलला जाऊ दिलं. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण जर पाहिलं तर बदललंय. 20 बॉलमध्ये अजूनही 32 धावांची आवश्यकता. एका बाजूला सिद्धेश आसगावकर, एका बाजूला रोहन कदम. दोन्ही कर्णधारांमधील लढत पाहायला मिळते.
आणि एका बाजूला अजिंक्य मोरे, एका बाजूला मोहिल चावडा, अशी देखील लढत पाहायला मिळते. आणखीन एक चांगला फटका मोहिल बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. लांबच लांबवर मारलाय, परंतु 2 धावा तिकडे मिळतील. 19 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता अजूनही मॅचला जिंकण्यासाठी. देखने कौन सा गाना बजाने बोले 19 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता. श्री सद्गुरू भालचंद्र महाराज क्रीडानगरी, बिग बॅश चिंचपोकळी आपण पाहतोय 11वं पर्व. यावेळेला मात्र फटका फसला जरूर होता. मागे जातोय गोसंख्य क्षेत्रात चेंडू. तोपर्यंत जर पाहिलं तर 1 धाव डिक्लेअर झोन मधील या चेंडूने आणि 18 चेंडूमध्ये अजूनही 29 ची आवश्यकता आहे. 2 ओव्हरमध्ये पहिल्या 15 रन झालेले आहेत. 18 बॉलमध्ये अजूनही 29 ची आवश्यकता. 15 धावा धावफलकावर आहेत. 18 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता अजूनही आहे. सिद्धेश, वरदान, चांगला फटका आहे त्यांना पाहायला मिळालाय. थोडसे बॅकफुटला गेले. स्ट्रोक जर पाहिलं तर 2 धावांमध्ये परावर्तित केलाय. बावलावाली मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण सगळ्यांचं या ठिकाणी बिग बॅश चिंचपोकळीच्या या 11व्या पर्वामध्ये बावलावाडी मित्रमंडळाचं हार्दिक 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 असं स्वागत. यावेळेला टप्पा पडतोय, त्यानंतर बॉल थोडासा कट होतोय, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण मात्र इकडे बदललं जात आहे. 18 धावा धाव फलकावर, 17 बॉल 26. जिंकणं महत्वाचं आहे या मॅच मध्ये. पहिल्या डावात आपण अजिंक्यला जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाली आणि या डावात सिद्धेश जर पाहिलं तर मोहिल, दोघे असे खेळाडू आहेत ते देखील झुंज देत आहेत मैदानात. समोर वर्धन आहे. पहिलं षटक वर्धनचं लाजबाब राहिलं होतं. वर्धन सरळ बॅटने समोरच्या दिशेने अतिशय चांगला फटका आलाय खरा, परंतु हे मुंबईचं क्रिकेट आहे, कधी एकदा बॉल आतमध्ये येईल याचा नेम नाही. आणि असं वाटत होता बॉल खूप लांब जातोय की काय, झाडाला लागून पुन्हा मैदानात. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते आपल्याला. 20 धावा धाव फलकावर. यावेळेला अकोट टप्प्याचा बॉल होता, त्याला पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न जरूर राहतोय. धावसंख्या मात्र या ठिकाणी पोहोचते. 1 ने पुढे जाते. क्या ये क्या है? एक 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 देखिए ना 21 धावा धाव फलकावर. छोट्याशा जागेमध्ये मोठा आनंद देणारा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. चिंचपोकळी बिग बॅश 11वं पर्व. खूप साऱ्या युवा खेळाडूंना संधी इकडे मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून काही युवा टॅलेंट देखील आपल्याला भेटणार आहेत. यानंतर 5 मॅचेस अजूनही बाकी आहेत, परंतु मजा येईल यानंतरचं क्रिकेट पाहण्यासाठी देखील. यावेळेला बॅट आता थोडीशी फिरली आणि बॉल स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने जातो एका धाबेसाठी. 1 आहे की 2 आहे सर? 14 बॉल मध्ये 21 अजूनही पाहिजेत. 1 विकेट माघारी परतली आहे, परंतु सिद्धेश आणि मोहिल मैदानात आहेत. मोहिल खेळतायत 8 धावांवर आणि सिद्धेश खेळतायत 12 धावांवर. अतिशय वेगातील चेंडू इकडे पाहायला मिळालाय. वर्धनचा वेग या ठिकाणी पाहायला मिळालाय. एक चेंडू मात्र महत्वाचा असणार आहे आणि हळूहळू ही मॅच पुढे निघाली आहे. पॉइंट टेबलचा
विचार न करता मला तरी देखील असं वाटतं ही मॅच जिंकण्यासाठीची प्रचंड चुरस पाहायला मिळणार आहे. एका बाजूला श्री साई स्ट्रायकर म्हणत असतील आम्ही सुद्धा जिंकणार आणि दुसऱ्या बाजूला आरबी लोन म्हणत असतील आम्हीच जिंकणार. यावेळेला हवाई हल्ला केलाय. सिद्धेशच्या बॅटमधून आलेला फटका पाहायला मिळाला खरा, परंतु पाहूयात किती धावा मिळतील तिकडे. एक धाव. 12 बॉल शेवटचे आता बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. 10च्या सरासरीने 12 चेंडूमध्ये म्हणजे 2 ओव्हरमध्ये 20 बनवायचे आहेत. यानंतर प्लेऑफच्या ज्या मॅच होतील त्या मॅचेस सुद्धा 5 षटकांच्या असणार आहेत, याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. आणि एक प्रदर्शनीय सामना लिजेंडचा दिग्गजांचा या परिसरातील तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, त्याची सुद्धा उत्कंठ आहे. यानंतर आणखी 5 मॅचेस होणार आहेत, त्याची नोंद आपण घ्यायची आहे. परंतु 12 चेंडूमध्ये 20 धावा या ठिकाणी आरबी 11 करणार का, त्यांना श्री स्ट्रायकर रोखणार का, याच्यावर सगळ्यांच्या नजर असणार आहेत. आणि आता 2 मित्रांमधील लढत पाहायला मिळणार आहे. स्ट्रायकर मोहिल चावडा आणि बॉलिंगसाठी अजिंक्य. अजिंक्य मोरे पहिल्या डावात जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली, परंतु मोहिल देखील काही कमी नाही आहेत. मॅच जिंकायची तर दोघांना आपला बेस्ट द्यावाच लागणार आहे. एकाला बॅटिंग करायची, एकाला बॉलिंग करायची आहे. पहिला बॉल हेलिकॉप्टर, परंतु फिल्डरच्या हातात जातोय. पहिला चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. 11 बॉल मध्ये 20. कोण जिंकणार या मॅचला? श्री साई स्ट्रायकर विरुद्ध आरबी 11. या ओव्हरला मॅच जर जिंकली गेली तर शार्दुल सावंत यांच्याकडून ₹500 पुरस्कार आहे. 11 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. मोहिल विरुद्ध अजिंक्य. यावेळेला खराब चेंडू होता, फुलटॉसच होता आणि त्याचा फायदा या ठिकाणी घेतलाय. बॉलला पाठवलं 2 धावांसाठी. समीकरण बदललंय अजूनही. दहा मध्ये 18. अजिंक्य विरुद्ध मोहिल. या मैदानातील दोघेही नामवंत खेळाडू. यावेळेला वेग वाढवण्याचा प्रयत्न थोडासा झाला, परंतु व्हाईट बॉल. ही मॅच झाल्यानंतर कदाचित थोडस नृत्य देखील पाहायला मिळेल, परंतु ते कोण करणार तेही तेवढंच महत्वाचं आहे. हो वेगात बॉल येताना पाहायला मिळतोय, परंतु बॅटर आणि कीपर दोघांनाही बीट करत पाठीमागे. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. अजूनही 9 बॉल 17. एखाद्या मोठ्या फटक्याची देखील आवश्यकता आहे. अजिंक्यने देखील कमबॅक केलं इकडे. ओव्हरफुल टॉस. गुडघा जमिनीवर टेकवत असताना अगदी पोच दिली आहे तिकडे. आणि रन किती होते आता? 29 धावा झालेल्या आहेत. अजूनही 8 बॉल मध्ये 15. मॅच नाही संपली आहे. हळूहळू मात्र मॅच रंगतदार अवस्थेकडे निघाली आहे. अजिंक्य की मोहिल, आरबी 11 की श्री साई स्ट्रायकर, असा सामना हळूहळू रंगू लागलेला आहे. क्रिकेटच्या खेळाची बातच न्यारी आहे. रंगत या खेळाचा अविभाज्य घटक आहे. आणि आता हा सामना रंगलाय चांगलाच. 8 बॉल 15. यावेळेला बॉल थोडासा पुढे केला होता, कमी गतीने केला होता, त्यामुळे टायमिंग मात्र त्या ठिकाणी पाहिला नाही. आणि धावफलक जर पाहिला तर एका धावेने पुढे जाईल. कधी कधी आपल्याला मॅचवर फोकस करावा लागतो. तुमचं लक्ष विचलित केलं जाईल, परंतु तुम्ही विचलित व्हायचं नसतं. तुम्ही मॅचवरच फोकस करायचं असतं. 7 बॉल मध्ये 14. सिद्धेश. यावेळेला समोरच्या दिशेने उडवलाय फटका. सिद्धेशच्या बॅट मधून मात्र आलाय हा खणखणीत षटकार.
साठी 6 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. नाम मोहिल आणि सिद्धेश परंतु बॉलिंग साठी येत आहेत. पार्थ जाधव गोलंदाजीसाठी समोर मोहिल चावडा. यावेळेला पहिलाच बॉल पुलचा फटका खेळलाय मोहिल यांनी. तिकडे 2 धावा मिळतील. अजून एक 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. बिग बॅश चिंचपोकळी. हो हो, यावेळेला कमबॅक केलं जात आहे. बॅटच्या काही पट्ट्यात आला नाही बॉल. निर्धाव जातोय. समीकरण मात्र बदलत आहे. 4 मध्ये 6. मोहिल खेळतात 15 वर आणि सिद्धेश खेळतात 19 वर. 4 चेंडू आणि 6. कंपल्सरी चेस करू ना एक एक पॉइंट आणखीन एक बॉल जर पाहिलं तर या ठिकाणी ओ मोक्याच्या क्षणी मात्र विकेट येताना पाहिलं. हे गाणंही लक्षात राहील आणि अजिंक्यचा डान्स देखील लक्षात राहील. आता जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी छे 3 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. मॅच नाही संपली. एखादा मोठा फटका मॅचला जिंकून देऊ शकतो. बॉलिंग चांगली होते. हो हेलिकॉप्टर आल्या आल्या पहिलाच बॉल. क्या नाम है बैट्समैन का आणि किती धावा आहेत? एक. ए भाई हेच गाणं झालं मॅच भाई तुरंत की 2 बॉल 2 बॉल मध्ये 5. भाई एक दो ना टॉस साठी यायचं दोन्ही टीमला विनंती असेल. कोणाची मॅच आहे भाऊ चांगली बॉलिंग इकडे केली आहे. पार्थ जाधव युवा खेळाडू आहेत. खूप सारे यंगस्टर्स इकडे पाहायला मिळाले. अनीरा और अभीस पलटन अभिस फलटण आणि अनीरा अनिरा. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन या. 5 ओव्हरचे मॅच असतील. प्रसन्ना यावेळेला लास्ट ओव्हर खेळलाय खरा परंतु त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता हो डिक्लेअर. 1 बॉल आणि 4. एक बॉल आणि 4 धावा. प्रसन्नाला मात्र या ठिकाणी शेवटच्या बॉलवर बनावं लागेल. फरदीन काझी, ओमकार देसाई, पवन केने, करण अंबाला सगळ्यांना आठवावं लागेल. एक मोठा फटका खेळावा लागेल. 1 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. येईल का मोठा फटका शेवटच्या बॉलवर? 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. बिग बॅच चिंचपोकळीच्या या मॅचचा शेवटचा चेंडू पाहायला मिळतोय. दोन्ही बलाढ्य टीम आहेत आणि त्यांच्यातील ही मॅच खूप चुरशीची महत्वाची. शेवटच्या बॉलवर काय घडणार उत्कंठा सगळ्यांना लागली आहे. सेलिब्रेशनची तयारी सुद्धा झाली आहे परंतु करणार कोण ते अजूनही बाकी आहे. शेवटचा बॉल यावेळेला फटका फसला बॉल हवेत. विजय
यांच्या शुभ हस्ते. अजिंक्य या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंके मैन ऑफ द मॅच होताना पण वाजवा. दादा, हा. या लॉस्ट करून घ्या पण क्वालिफायर 1 टॉस साठी सुद्धा यायचंय आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्या ठिकाणी